नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला 10वी नंतर पुढे काय करायचं याबाबत तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे की 10वी नंतर पुढे काय। आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 1 वर्ष 6 महिन्याचे असे कोणते छोटे कोर्स आहेत का की ज्याच्यामध्ये आपण करियर करू शकतो, अशा सर्व कोर्सची माहिती आपण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेत असतो। त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये परंतु त्यांना पुढे शिक्षण घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले कोर्स मी तुम्हाला या आपल्या लेक्चर सीरीजच्या माध्यमातून देणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 10वी नंतर लगेचच 1 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन लगेच जॉब करायचा असेल किंवा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर अशा पद्धतीच्या कोर्सची माहिती आपण या आपल्या लेक्चर सीरीजमध्ये घेत असतो। त्यासाठी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राइब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आजचा आपला असाच एक जबरदस्त कोर्स आहे की ज्याची मार्केटमध्ये खूप सगळी मागणी आहे। या कोर्सबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर पुढे 1 वर्ष अप्रेंटिसशिप किंवा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि नंतर लगेचच तुम्ही काय करू शकता, तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा जॉब ही करू शकता। त्याचबरोबर जॉब किंवा व्यवसाय करत करत पुढचं जे शिक्षण आहे ते शिक्षण देखील घेऊ शकता। असेच हे दर्जेदार कोर्स असणार आहेत। त्याच्यातील आपला आजचा हा जो कोर्स आहे तो कोर्स आहे बघा, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट। कोर्सचं नाव काय आहे, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट्स। हा कोर्स कशाचा आहे, ITI चा कोर्स आहे। मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे तो 1 वर्षाचा ITI आहे। काय आहे, 1 वर्षाचा ITI कोर्स आहे। सर्व शासकीय ITI च्या ठिकाणी हा कोर्स काय केला जातो, शिकवला जातो। खालची तुम्ही माहिती वाचू नका, मी तुम्हाला या कोर्समध्ये काय शिकवलं जातं आणि तुम्हाला कंपनीमध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने काम करावं लागतं हे सविस्तर समजून सांगणार आहे। त्यामुळे मी जे सांगतो आहे त्याच्याकडे ते मित्रांनो लक्ष केंद्रित करा। तर बघा, याच्यासाठीचा कालावधी लक्षात आला का, 1 वर्षाचा कालावधी आहे। नीट लक्ष द्यायचं इकडं। शैक्षणिक पात्रता काय आहे इथं, तर 10वी पास असणं आवश्यक आहे। इथं लक्षात घ्या, तुम्ही जर 10वी पास असेल तरच काय करू शकता, हा जो काही कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंटचा कोर्स आहे तो करू शकता। इथं टक्केवारीची काय केलेली आहे, 8 कोणतीही दिलेली नाही। तुम्ही इथं 35-40% पास असेल आणि तुम्हाला बेसिक इंग्लिश वाचता येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, तरी तुम्ही काय करू शकता, हा कोर्स करू शकता किंवा हा ITI करू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं काय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं की ज्या वेळेला कोणत्या तरी एखाद्या कोर्सला ॲडमिशन घेतात आणि त्याच्यामध्ये तिथं गेल्यानंतर कळतं की आपल्याला त्याच्यामध्ये काय शिकवलेलं आहे। परंतु मित्रांनो, तुम्ही कोर्सला ॲडमिशन कोणत्याही घेण्याच्या अगोदर तिथं काय शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर आपल्याला काम काय करावं लागतं हे जर पाहिलं तर तुम्हाला तो जो कोर्स आहे तो कोर्स अतिशय व्यवस्थितपणे करू शकता। मित्रांनो, कोणताही कोर्स असू द्या, तुम्ही त्याच्यामध्ये जीव ओतून प्रामाणिकपणे कष्ट केलं तर नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा जॉब हा करू शकता। आपल्या नॉलेजवरती डिपेंड असतं की त्या कोर्सला मार्केटमध्ये मागणी किती आहे। तुमच्याकडे चांगले नॉलेज असेल तर कोणतीही कंपनी किंवा कोणतेही गव्हर्नमेंट ऑफिस तुम्हाला तिथं नक्कीच जॉब देतं, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। मग आता याचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणं पहिला मुद्दा काय बघा इथला सिलेबसचा, की कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणं। चला, ज्यांना ज्यांना कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम माहीत आहेत त्यांनी कमेंट करायचे व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे तुम्हाला कोणकोणते ऑपरेटिंग सिस्टीम माहीत आहे हे लगेच मला समजून जाईल आणि तुम्हाला जर काही करियर गायडन्स हवा असेल तर मी तुम्हाला ते देणार आहे। चला, ज्यांना ज्यांना ऑपरेटिंग सिस्टीम माहीत आहेत त्यांनी ऑपरेटिंग सिस्टीम काय करायच्या आहेत, कमेंट करायचं आहे किंवा लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे ती कमेंट करायची। चला, आलं का लक्षात? तिथं तुम्हाला काय केलं जातं की ऑपरेटिंग सिस्टीम कशा पद्धतीने इन्स्टॉल करायची हे शिकवलं जातं। त्याच्यानंतर संबंधित सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करणं। बघा, हा जो कोर्स आहे तो पूर्ण सॉफ्टवेअर रिलेटेड आहे। याच्यामध्ये तुम्हाला हार्डवेअरचं कोणतंही नॉलेज शिकवलं जात नाही, ही कन्सेप्ट इथं लक्षात ठेवायची। त्याच्यामध्ये काय तर संबंधित सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं। चला, कोणाला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर माहीत आहेत,
चला कमेंट करायचे ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणते आहे आणि सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते आहेत. मित्रांनो, हे जरी तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलवरती ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये काय केलेल्या आहेत तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळं आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथं तुम्हाला दिलेलं आहे की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणते आहेत, सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते आहेत, त्याचा वापर कशासाठी केला जातो, मी तुम्हाला डिटेलमध्ये तिथं शिकवलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर संबंधित ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहेत, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे कोणते, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट म्हणजेच MS ऑफिस असेल, फोटोशॉप असेल, कोरल ड्रॉ असेल, ऑटोकॅड असेल किंवा PDF रीडर असेल, हे जे काय ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत हे सर्व ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तिथं इन्स्टॉल करायला शिकवलं जातं. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे की कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत त्या तुम्ही कमेंट करायच्या आहेत, त्याही तिथं इन्स्टॉल करायला शिकवलं जातं. त्याच्यानंतर MS ऑफिस वापरणं. बघा, MS ऑफिसमध्ये काय काय असतं, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, PPT ह्या गोष्टी कशामध्ये असतात, MS ऑफिसमध्ये असतात. MS ऑफिस हे सॉफ्टवेअर कोणाचं आहे, कशासाठी वापरलं जातं, हा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर आपण एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट जे आहे ते तुम्हाला तिथं शिकवलं जातं. आणि मित्रांनो, हे जे काय MS ऑफिस आहे ते सर्वच शासकीय असू द्या किंवा प्रायव्हेट ऑफिसेस असू द्या, सर्वच ठिकाणी MS ऑफिस हे वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं MS ऑफिसचाही पूर्ण सिलेबस आपल्याला त्या ठिकाणी शिकवला जातो. त्याच्यानंतर स्प्रेडशीट ॲप्लिकेशन जे आहे ते स्प्रेडशीट ॲप्लिकेशन देखील तुम्हाला तिथं शिकवलं जातं. याचीही माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सहज उपलब्ध आहे. त्याच्यानंतर MS ॲक्सेसचा उपयोग करून डेटाबेस तयार करायला शिकवलं जातं आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या फाईल तुम्हाला ॲड, डिलीट, मॉडिफिकेशन ज्या काय आहे त्या करायला तिथं शिकवलं जातं. हे कशामध्ये शिकवलं जातं, तर MS ॲक्सेसमध्ये शिकवलं जातं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा, HTML. आपण ऑनलाईन ज्या वेळेला वेगवेगळे ॲप्लिकेशन करत असतो किंवा खूप सगळ्या वेबसाईटला माहिती देत असतो, त्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट तयार करायला देखील त्या ठिकाणी शिकवलं जातं. हा एक त्या ठिकाणचा सिलेबसचा भाग आहे. त्याच्यामध्ये वेबसाईटसाठी जावा स्क्रिप्टिंगचाही वापर करायला शिकवला जातो. जावा स्क्रिप्टिंग वापरून वेबसाईट कशी तुमची स्टॅटिक जी वेबसाईट आहे ती कशी अट्रॅक्टिव्ह करता येईल, कशी रिस्पॉन्सिव्ह करता येईल, हे सगळं या ठिकाणी शिकवलं जातं. त्याचबरोबर ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर करून व्यवहार करणे, ज्या काही ई-कॉमर्स वेबसाईट आहेत, ऑनलाईन बँकिंग आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं सिलेबसमध्ये डिटेलमध्ये शिकवले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायबर सिक्युरिटी कन्सेप्टचा वापर करून ते कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे याबाबतची देखील डिटेल माहिती तुम्हाला त्या ठिकाणी शिकवली जाते. मित्रांनो, इथं तुम्हाला सर्व सॉफ्टवेअर रिलेटेड जो सिलेबस आहे तो सिलेबस शिकवला जातो. ह्याची जी फी वगैरे जी आहे ती शासकीय जर तुम्ही ITI मधून केलं तर तुम्हाला 1,500-2,000 हजार रुपयामध्ये हा कोर्स मिळतो. अतिशय कमी फी इथं असते मित्रांनो, हे लक्षात घ्या. हा जर सिलेबस तुम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये केला तर तुम्हाला याच्यासाठी कमीत कमी 30,000 ते 40,000 रुपये एवढा खर्च येतो. परंतु मित्रांनो, तुम्ही शासकीय ITI ज्या आहेत त्या ITI मधून केला तर तुमचा हा कोर्स एक साधारणतः 2,000 रुपयामध्ये होऊ शकतो. हे प्रत्येक इन्स्टिट्यूटनुसार वेगवेगळं असतं, ते तुम्ही चेक करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला नोकरी कुठं भेटती, तर शासकीय कार्यालय असतील किंवा प्रायव्हेट कंपन्या असतील या ठिकाणी सर्वत्र तुम्हाला नोकरीची संधीही मिळत असते. कारण प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर हा आवश्यक असतो. ज्या ठिकाणी कॉम्प्युटर आला त्या ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटरची आवश्यकता असते. आता याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट किती मिळतं, तर पहिल्यांदा तुम्हाला 8,000 ते 10,000 रुपये पर मंथ एवढं काय असते सॅलरी असते. ज्या वेळेला तुमचा कोर्स कंप्लीट होईल, तुमच्याकडे हा जो काही सिलेबस आहे या सिलेबसमधलं डिटेल नॉलेज असेल तर 8,000 ते 10,000 रुपयानं तुमची सुरुवात होत असते. मित्रांनो, ज्यांची परिस्थिती नाही किंवा ज्यांना काम करत शिकायचं आहे अशांसाठी हा 1 वर्षाचा कोर्स अतिशय फायदेशीर ठरतो. त्याच्यामध्ये तुम्ही 10वी नंतर हा कोर्स केला आणि पुढे जाऊन तुम्ही 11वी 12वी ग्रॅज्युएशन हे देखील तुमच्या स्वतःच्या खर्चाने करू शकता. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. बघा, आता आपल्याला इथं कामाचं स्वरूप कशा पद्धतीने असतं की हे जे काय कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कंपनीमध्ये किंवा शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर काम काय असतं, तर मित्रांनो, पत्र टाईप करणे असतील, एक्सेलमधील वेगवेगळा डेटा आहे तो डेटा मॅनेज करणं असेल, एक्सेलमधील ज्या काही फाईल आहेत त्यांच्यामध्ये रेकॉर्ड मेंटेन करून ठेवणं असेल, ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं
कामाच्या स्वरूपात करावं लागत असतात किंवा प्रेझेंटेशन तयार करणं किंवा डेटा एंट्री करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला तिथं कामाचं स्वरूप असतं. हा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं असतं, कॉम्प्युटरवरती पूर्ण काम असतं, हे इथं लक्षात घ्या. मित्रांनो, हा कोर्स आहे हा अतिशय चांगला कोर्स आहे आणि याची मागणी सध्या मार्केटमध्ये खूप जास्त आहे. तर ज्या विद्यार्थी मित्रांना या कोर्स करायचा असेल त्यांनी अतिशय चांगला कोर्स आहे आणि तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्हाला याच्याबाबत तुमच्या मनामध्ये आणखीन काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला काय करू शकता, कमेंट करू शकता. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्हाला जर आपलं आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपला हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. मित्रांनो, भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.